ठीक. बघा काय बघितलं होतं लास्ट लेक्चरमध्ये. ठीक आहे, व्हेरियस तुम्हाला मेथड्स दाखवले होते. व्हेरियस मेथड्स तुमच्यासमोर शो केले होते ॲरेजला क्रिएट करण्यासाठी, नमपायमध्ये डेटाला स्टोअर करण्यासाठी, नमपायमध्ये ॲरेजला क्रिएट करण्यासाठी तुमच्यासमोर व्हेरियस मेथड्स मी मांडले होते. ठीक आहे, ज्या मेथडला तुम्हाला यूज करायचं यूज करा. डिपेंड ऑन केसेस आहे, जशी तुमची सिच्युएशन असेल, जसं तुमच्या समोर केसेस असतील त्या वेळी तुम्ही काय करा, तुमचे ॲरेज तुमचा डेटा क्रिएट करा. ठीक आहे, सो तुम्हाला व्हेरियस फंक्शन्स व्हेरियस मेथड्स मी इथं इंट्रोड्यूस करून दिलेले ॲरेज क्रिएट करण्यासाठी. 1D ॲरे, 2D ॲरे, 3D ॲरे. सो 3 प्रकारचे ॲरेज तुम्ही मेथड या सगळ्या मेथडचं यूज करून तुम्ही क्रिएट करू शकता. डिफरंट मेथड्स आहे आपल्याकडं अवेलेबल आहे, त्या सगळ्या मेथडचं यूज करून तुम्ही काय करणार आहे, डिफरंट ॲरेज तुम्ही इथं क्रिएट करू शकता. मॅन्युअली फिल करा डेटा, ते द बेस्ट आहे. तुम्ही numpy.array np.array फंक्शनच्या आतमध्ये लिस्टला पास करा. 1D 2D आणि 3D ॲरे कसं क्रिएट करायचं ते तुम्हाला दाखवलेलं मॅन्युअल फिल करून. ते जर का तुम्हाला नाही जमत असेल सो तुम्ही झिरोजनी फिल करा, वन्सनी फिल करा ॲरेला. त्याच्यानंतर आपण अजून स्पेसिफिक नंबरला ॲरेला जर का फिल करायचं असेल तर त्याच्यासाठी मी तुम्हाला फंक्शन्स दाखवले, मेथड्स दाखवले. आयडेंटिटी मॅट्रिक्स काय असते ते तुम्हाला शो केलेले. त्याच्यामध्ये आय फंक्शन आहे आणि आयडेंटिटी फंक्शन आहे, दोघांमधला डिफरन्स तुम्हाला सांगितलेलं आहे. एम्प्टी फंक्शनचा यूज करून पण तुम्ही काय करू शकताय, ॲरेला क्रिएट करू शकताय. रेंज फंक्शनच्या मदतीने पण तुम्ही तुमच्या ॲरेला डिफाईन करू शकताय. रेंज फंक्शनच्या मदतीने तुम्ही नंबर जनरेट करा, त्या नंबर्सला तुम्ही फिल करा तुमच्या ॲरेमध्ये. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी तुम्हाला रिशेप नावाचं मेथड इंट्रोड्यूस करून दिलं होतं. रिशेपमध्ये तुम्ही तुमच्या ॲरेला शेप देऊ शकता. 1D 2D आणि 3D ॲरेला जर का तुम्हाला क्रिएट करायचं असेल तर तुम्ही तुमच्या ॲरेला शेप देऊ शकता. त्याच्यानंतर मी तुम्हाला रँडम नंबर्स जनरेट करायला पण सांगितलं होतं. रँडम नंबर्स तुम्ही जनरेट करू शकता बाय युझिंग रँडम मेथड. त्याच्यामध्ये आतमध्ये फंक्शन आहे, रँडम मॉड्यूल आहे. रँडम मॉड्यूलच्या आतमध्ये एक रँड नावाचं फंक्शन आहे, रँड इंट नावाचं फंक्शन आहे आणि रँड एन नावाचं पण फंक्शन आहे. रँड फंक्शन बेसिकली 0 आणि 1च्या मध्ये डेटाला जनरेट करणार बाय डिफॉल्ट. रँड इंट काय करणार, कोणतेही इंटिजर नंबर जनरेट करणार, साईज तुम्हाला द्यायची. तुम्ही रेंज पण देऊ शकता. मी रेंज दिली 1 to 10 जे इंटिजर नंबर्स आहे ते 1 to 10 मध्येच मला काय पाहिजे, बाय डिफॉल्ट रँडम नंबर जनरेट झाले पाहिजे. ठीक आहे, सो असे फंक्शन्स मी काल तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिले होते. एक लाईन स्पेस नावाचं पण फंक्शन होतं, जिथं तुम्ही रेंज डिफाईन करा आणि एक किती नंबर जनरेट करायचे ते 1 to 10 मध्ये ते तुम्ही डिफाईन करू शकता. लाईन स्पेस काय करणार आहे, बेसिकली पहिला नंबर ॲज इट इज आहे, जो पण पहिला नंबर असेल तुमचा तो ॲज इट इज आहे आणि 1 पासून ते आपण 10 पर्यंत तेच नंबर चूज करणार. असे नंबर्स आपण घेणार जिथं 2 नंबर्समध्ये सेम इक्वल डिफरन्स आपल्याला सापडणार. असे 2 नंबर्स 1 to 10 मध्ये आपण जेवढे पण नंबर्स डिफाईन करणार ते नंबर्स प्रत्येक 2 नंबरच्या मध्ये सेम डिफरन्स तुम्हाला फाइंड आउट होणार. मी काय सांगतोय, 1 to 10 मध्ये नंबर्स जनरेट करा आणि किती नंबर जनरेट करा, 1 to 10 मध्ये 10 नंबर्स जनरेट करा. सो असे 10 नंबर्स जनरेट होतील जे प्रत्येक 2 नंबर्सच्या मध्ये सेम डिफरन्स तुम्हाला सापडणार. सो इथं 1 to 10 मध्ये नंबर जनरेट झालेले, टोटल किती नंबर जनरेट झाले, 10. तर प्रत्येक 2 नंबरमध्ये तुम्हाला इक्वल डिफरन्स सापडणार. 2 आणि 1 मध्ये 1चा डिफरन्स आहे, 3 आणि 2 मध्ये पण 1चा डिफरन्स आहे, 4 आणि 3 मध्ये पण 1चा डिफरन्स आहे. कन्सेप्ट नीट अंडरस्टँड करा लाईन स्पेसचं. लाईन स्पेस काय सांगतोय, पहिले रेंज द्या आणि त्या रेंजमध्ये मी काय करणार आहे, असे नंबर जनरेट करू जिथं 2 नंबर्समध्ये तुम्हाला सेम डिफरन्स सापडेल. आणि किती नंबर जनरेट करायचे त्याचा पण काउंट तुम्ही इथं थर्ड व्हॅल्यू म्हणून देऊ शकता. इथं मी 10 दिले तर 10 झाले, 5 दिले तर 5 असे नंबर जनरेट होतील जिथं प्रत्येक 2 नंबरमध्ये सेम इक्वल डिफरन्स थ्रू आउट द तुम्हाला पूर्ण ॲरेमध्ये सापडतील. ठीक आहे, सो असे हे आतापर्यंत जेवढे मेथड्स होते हे ॲरे क्रिएट करण्याचे मेथड्स होते. तुम्ही नंबर ऑफ वेज यूज करून तुम्ही ॲरेजला क्रिएट करू शकता. आता आपण काय करणार आहे, आता आपण मेथड्स शिकणार आहे. अजून आपण आता डिफरंट ॲरेचे मेथड्स, आता ॲरे क्रिएट झालेले आहे, आता त्याच्यावरती आपण मेथड्सला अप्लाय करून रिझल्ट चेक करणार आहे. ठीक आहे, सो डिफरंट मेथड्स आपण आता क्रिएटेड ॲरेवरती अप्लाय करणार आहे. तुम्ही त्याला फंक्शन्स पण म्हणू शकता. ठीक आहे, सो असे डिफरंट फंक्शन्स, डिफरंट मेथड्स आपण क्रिएटेड ॲरेवरती, ऑलरेडी ॲरे क्रिएटेड आहे त्याच्यावरती आपण आता वर्क करू. चालेल, ठीक आहे. सगळ्यात पहिले भरपूर ॲट्रिब्यूट्स आहेत, जवळजवळ 100+ ॲट्रिब्यूट्स नमपायमध्ये प्रेझेंट आहे.
सो प्रत्येक ॲट्रिब्यूट्सला मी सेक्शनमध्ये डिवाईड केलेले. सो सेक्शन वाईज तुमच्यासमोर रिप्रेझेंट करतो. प्रत्येक सेक्शनच्या आतमध्ये मी तुम्हाला 10-15 ॲट्रिब्यूट्सला एक्सप्लेन करतो. ॲट्रिब्यूट्स काय करणार आहे, बेसिकली तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करणार आहे तुमच्या ॲरेबद्दल. ॲट्रिब्यूट्स काय करतील, तुमच्या ॲरेबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करतील, काहीतरी ऑपरेशन्स त्या ॲरेवरती परफॉर्म करतील आणि तुम्हाला एक फायनल रिझल्ट देतील. ॲट्रिब्यूटचं यूज काय, तुम्हाला एक त्या ॲरेबद्दल ते इन्फॉर्मेशन देतील किंवा त्या ॲरेवरती काहीतरी ऑपरेशन्स परफॉर्म करून तुमच्यासमोर डेटा प्रेझेंट करणार. सगळ्यात पहिला आहे नमपायचे ॲरे ॲट्रिब्यूट्स. नमपाय ॲरे ॲट्रिब्यूट्स. पहिला तर मी तुम्हाला ऑलरेडी वरतीच दाखवलेलं आहे, कॉमन आहे, सगळ्यात कॉमन. इम्पोर्ट करा. पहिला कोणता आहे, ठीक आहे, एन डी. कोणत्या पण ॲट्रिब्यूटला जर काय अप्लाय करायचं असेल तर व्हेरिएबलचं नाव लिहा, व्हेरिएबलचं नाव डॉट आणि ॲट्रिब्यूटचं नाव. सो नाव काय माझं, एन डी, एन डायमेन्शनल. सो हा काय करतो, बेसिकली तुम्हाला तुमचा जो ॲरे आहे तो कोणत्या डायमेन्शनमध्ये क्रिएटेड आहे त्याचं तुम्हाला डायमेन्शन देणार आहे. 1D ॲरे आहे का 2D आहे 3D आहे त्याचा तुम्हाला नंबर देईल. म्हणजे 1D ॲरे असेल तर 1 येईल, 2D ॲरे असेल तर 2 येईल, 3D ॲरे असेल तर 3 येईल. ठीक आहे. np डॉट ॲरे फंक्शनच्या आतमध्ये 2D मॅट्रिक्स मी माझं क्रिएट करतो इथं. हा झालं आहे माझं 2D ॲरे इथं सक्सेसफुली क्रिएट. प्रिंट करतोय ए डबल आर. हे झालं सक्सेसफुली माझं ॲरे क्रिएट पण आणि प्रिंट पण. ठीक आहे. आता कशा ॲप्लाय करणार आपण ह्याच्यावरती, काय सांगितलं मी तुम्हाला, प्रिंटमध्ये लिहा. डायरेक्टली लिहिलं तरी कसं होतं बघू आपण. चला डायरेक्टली आपण ए डबल आर डॉट काय अप्लाय करतोय, एन डायमेन्शनलचं ॲट्रिब्यूट मी या व्हेरिएबलवरती काय करतोय, स्पेसिफिक अप्लाय करतो. चेक करू काय आलं इथं, प्रिंट होऊन 2 मला आलं, कारण 2D ॲरे मी इथं क्रिएट केलं. सेम तुम्ही 1D ॲरे करा, तुम्हाला 1 येईल. 3D ॲरे करा, तुम्हाला 3 येईल. नेक्स्ट आहे सिंपल पहिले तुमच्यासमोर मांडून ठेवतोय. सेकंड आहे शेप. ठीक आहे. आता ॲरेचा शेप काय असणार तो बेसिकली तुम्हाला रिटर्न करेल नंबर ऑफ कॉलम्स आणि नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स. पहिली व्हॅल्यू असते नंबर ऑफ रोज, सेकंड व्हॅल्यू असते नंबर ऑफ कॉलम्स, आणि तो जो रिटर्न करेल तो टपलच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला रिटर्न करणार. शेप काय करणार, तुम्हाला रिटर्न करणार नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स, बट कोणत्या फॉर्मॅटमध्ये, टपलच्या फॉर्मॅटमध्ये तो रिटर्न करणार आहे. सो मी काय करतोय, ए डबल आर डॉट शेप, SHAPE रिटर्न करतोय. काय आलंय, 3x3. टोटल 3 रोज आहे आणि 3 कॉलम सुद्धा इथं काय प्रेझेंट आहे. सो काय अशा पद्धतीने तुम्ही शेपचं यूज करून काय करू शकता, शेपला फाइंड आउट करू शकता. नेक्स्ट आहे साइज. साइज काय करेल, टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स देईल. टोटल नंबर ऑफ एलिमेंट्स देणार, आणि तो कॅल्क्युलेट कशी होते साइज, नंबर ऑफ रोज इंटू करणार तुम्ही कुणासोबत, नंबर ऑफ कॉलम सोबत. ठीक आहे. मॅन्युअली करा तर नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स. 3D ॲरे असेल तर नंबर ऑफ लेयर्स इंटू नंबर ऑफ रोज इंटू नंबर ऑफ कॉलम्स करा. ठीक आहे. प्रिंट करा ॲरे डॉट साईज. टोटल किती आले, 9 आले.
तर साईज पण मेथड आहे, डायरेक्ट तुम्हाला ॲक्च्युअल काउंट काढून देणार. सेम आपण म्हणू शकतो लेंथ फंक्शनवर. पायथनमध्ये एक लेंथ फंक्शन स्टडी केलं होतं. लिस्टचं, टपलचं, स्ट्रिंगमध्ये टोटल किती कॅरेक्टर्स, किती डेटा व्हॅल्यू प्रेझेंट आहे, लेंथ फंक्शन आपल्याला तो कॅल्क्युलेट करून द्यायचा. साईज आपल्याला ॲरेची साईज कॅल्क्युलेट करून देते, टोटल किती डेटा प्रेझेंट आहे त्याच्यामध्ये. चौथं डेटा टाईप आहे डी टाईप म्हणून. म्हणजे की डेटा टाईप जर का तुम्हाला ओळखायचा असेल तर तुम्ही डी टाईपचा इथं यूज करू शकता. ॲरेचा डेटा टाईप तुम्हाला तो काय करणार आहे, काढून देणार. ॲरे काय, सिम्पल होमोजिनियस डेटा स्टोअर करतो, म्हणजे एकच डेटा टाईपचा डेटा त्याच्यामध्ये कंटिन्युअसली स्टोअर झाला पाहिजे. तर त्याला पण इम्प्लिमेंट करा. ॲरे व्हेरिएबलचा नेम डॉट डी टाईप, तुम्हाला लगेच आलेलं आहे इंटिजर 64. आता इथं तुम्ही डेटा टाईप जे बघताय ते काय आलेलं आहे, इंट 64 आलेलं आहे. इंट काय आले, 64. आता या 64चा काय अर्थ आहे, इंटिजर तर समजलं, आपले नॉर्मल नंबर्स आहे, ठीक आहे. फ्लोटमध्ये फ्लोट येईल विथ डेसिमल पॉईंटवाले नंबर्स. पण 64 काय असं तुम्हाला सगळीकडे बघायला भेटणार. स्ट्रिंगमध्ये येईल STR 64, तुम्हाला इंटमध्ये 64, फ्लोटमध्ये 64 पण तुम्हाला बघायला भेटणार. ठीक आहे. सो हा 64 बेसिकली काय रिप्रेझेंट करतो, ठीक आहे. आपल्या पायथनमध्ये किंवा प्रोग्रॅमिंगमध्ये जेव्हा पण आपण ॲरेज, लिस्ट वगैरे क्रिएट करतो तर तो डेटा जाऊन बेसिकली प्रत्येक एक डेटाला एक स्पेस दिली जाते. प्रत्येक एक डेटाला स्पेस दिली जाते आणि ती जी स्पेस आपण प्रोव्हाइड करतो प्रोग्रॅमिंगमध्ये, सो ते आपण स्पेस प्रोव्हाइड करत असतो बाईट्सच्या फॉर्ममध्ये. मॅथमॅटिक्समध्ये एक बिट्स आणि बाईट्सचा कन्सेप्ट आहे. प्रत्येक एक डेटाला बाईट्सच्या फॉर्ममध्ये, बाईट्सच्या मेमरीमध्ये आपण काय करतोय, लोकेशन अवेलेबल करतो. तेवढी स्पेसच आपण त्याला प्रोव्हाइड करतो एखाद्या डेटासाठी. कोणत्या डेटासाठी म्हणतोय मी, लक्षात आहे इथं ॲरे आहे माझा, ठीक आहे. हा ॲरे, या ॲरेमध्ये प्रत्येक एक सिंगल डेटासाठी मी स्पेस देतो. प्रत्येक एक सिंगल डेटासाठी, त्या सिंगल डेटाला स्टोअर करण्यासाठी मी काय देतो, एक स्पेस देतो. सपोज हा 10 डेटा आहे, तर या 10 डेटाला मी काय दिलेलं आहे, काहीतरी स्पेस दिलेली आहे. आणि ती स्पेस मी कोणत्या फॉर्ममध्ये दिली, बाईट्सच्या फॉर्ममध्ये दिली, ठीक आहे. बाईट्सच्या फॉर्ममध्ये मी काय करतोय, तो स्पेस ॲलोकेट करतोय. जेवढी स्पेस मी ह्या सिंगल डेटाला दिलेली ना, सेम तेवढी स्पेस मी काय दिलेली, या 20ला पण दिली. सेम तेवढीच मी कुणाला दिली, 30ला पण. सो असं प्रत्येक डेटाला मी तेवढी इक्वल स्पेसिफिक अमाऊंट ऑफ स्पेस मी प्रत्येकाला प्रोव्हाइड केली, ठीक आहे. आता किती स्पेस दिलेली जाते ते आपल्यावरती. तुम्ही स्पेस चेंज पण करू शकता. स्पेस चेंज करणं म्हणजे काय, एखाद्या ॲरेचा डेटा टाईपच डायरेक्टली चेंज करून टाकणं. एखाद्या ॲरेचा डायरेक्टली डेटा टाईपच काय करायचं, चेंज करून टाकणं. नाही तर बाय डिफॉल्ट पायथन काय करतोय, किती स्पेस देतोय, इंट 64. आता या 64चा अर्थ काय, मॅथमॅटिक्समध्ये 1 बाईट इज इक्वल टू 8 बीट्स असतो. ठीक आहे. 1 बाईट इज इक्वल टू किती असतो, 8 बीट्स असतो. सो टोटल प्रत्येक एक डेटाला आपण किती स्पेस दिली ती आपण इथं काय करू शकतो, काढू शकतो. सो स्पेस कोणत्या फॉर्ममध्ये देतोय मी, बाईट्सच्या फॉर्ममध्ये देतोय, बरोबर. बाईट्सच्या फॉर्ममध्ये मी काय करतो, स्पेस ॲलोकेट करतो. सो आता आपण चेक करणार आहे या ॲरेमध्ये इंडिव्हिज्युअल डेटाला टोटल किती स्पेस भेटलेली, जेणेकरून तो त्याचा डेटा तेवढ्या स्पेसमध्ये तो स्टोअर करू शकतो. सो त्याच्यासाठी आपल्याकडे एक फंक्शन आहे, ॲट्रिब्यूट आहे आयटम साईज म्हणून, ठीक आहे. आपल्याकडे एक मेथड आहे आयटम साईज म्हणून. सो त्याला इम्प्लिमेंट करतोय ARR डॉट आयटम साईज, ठीक आहे. काय आलं, 8 आलं. म्हणजे किती, 8 बाईट त्याला असाइन केलेली. प्रत्येक एक डेटाला, एक इंडिव्हिज्युअल डेटाला, प्रत्येक एक आयटमला मी किती स्पेस दिली आहे, 8 बाईटची स्पेस मी प्रोव्हाइड केली. म्हणून इथं काय आलेलं आहे, 64. 1 बाईट इज इक्वल टू किती आहे, 8 बीट्स आहे. सो मी जर का 8 बाईट त्याला दिलेला आहे, तो 8 बाईट किती होणार, किती बीट्स होणार, 64 बीट्स होणार. 8 × 8 64, 8 8 64. सो टोटल 64 बीट स्पेस मी एका डेटाला इथं काय केलेलं आहे, असाइन केली. सो या 10कडे 64 बीट्स आहे, या 20 डेटाकडे पण 64 बीट्स आहे. सो असे प्रत्येक इंडिव्हिज्युअल डेटाला स्पेस मी दिलेली 64 बीट्सची. तुम्हाला चेंज करायचं आहे, तुम्ही त्याला 32 मध्ये घेऊन येऊ शकता. त्याला 8 मध्ये पण तुम्ही घेऊन येऊ शकता. तुम्हाला 16 बीट्स असाइन करायचे, तुम्ही 16 बीट्स पण असाइन करू शकता. मॅक्झिमम किती होणार, मिनिमम किती होणार, 8 बीट्स प्रत्येकाला असाइन होऊ शकता. 8 बीट्स प्रत्येकाला असाइन होणार. 1 बाईट इज इक्वल टू 8 बीट्स.
8चं तुम्ही 16 करा, 2च बाईट द्या. 3 बाईट द्यायचे असतील तर त्याच्या पुढे जा 32कडं. 64 बिट्स आहेत. सो असे तुम्ही डेटा टाईपमध्ये तुम्ही चेंज करू शकता. जेव्हा तुम्ही डी टाईप इक्वल टू इंट देत आहे, डी टाईप इक्वल टू तुम्ही इंट देत आहे, त्याच्या पुढं तुमचं बिट्सची सिक्वेन्स तिथं मांडा. बिट्सची तिथं सिक्वेन्स तुम्ही काय करू शकता, तिथं क्रिएट करू शकता. सो जसं इंट 64 आहे तसंच इंट 32 आहे, इंट 8 आहे, इंट 16 आहे. सो असे तुम्ही तिथं प्लॉट करू शकता. पुढचं आहे n बाइट्स. ठीक आहे. आता n बाइट्स काय देईल तुम्हाला, तुमच्या ॲरेनी टोटल किती मेमरी ऑक्युपाय केलेली आहे तेच तुम्हाला काय देणार आहे, काउंट देणार आहे. काय देणार आहे, तुमच्या पूर्ण ॲरेनी टोटल किती मेमरी ऑक्युपाय केली, किती स्पेस त्यांनी ऑक्युपाय केली आहे ते तुम्हाला काय देणार आहे, काउंट देणार आहे. इथं तुम्ही बघू शकता 72 काय झालेलं आहे तुमचं, जे 72 बाईट्स आहेत त्या एका सिंगल ॲरेनी काय केलेले आहे, ऑक्युपाय केलेले. कसं कॅल्क्युलेट झालेला आहे तो चेक करू शकता. मी काय सांगितलं होतं, एका सिंगल डेटाला किती स्टोरेज आहे, किती स्टोरेज आहे तुमच्या आयटम साईज 8 स्टोरेज, बरोबर. असे टोटल किती डेटा आहे याच्यामध्ये, 9 डेटा आहे. एक तुमचं किती स्पेस घेतोय, 8 बाईटची स्पेस घेतोय. एक डेटा तुमची 8 बाईटची स्पेस घेतोय, तर 9 डेटा किती घेणार, 9 × 8 घेणार. 8 9चा किती असतो, 72 असतो. चेक करा पाहिजे तर. नेक्स्ट आता कन्सेप्ट आहे चेंज इन डेटा टाईप. तुम्हाला मी तसं दाखवलं होतं मागच्या लेक्चरमध्ये. तुम्ही डेटा टाईपला काय करू शकता, चेंज करू शकता बाय युझिंग डी टाईप फंक्शन. डी टाईप इक्वल टू करून तुम्ही काय करणार आहे, तुमचं डेटा टाईप त्या ॲरेचं चेंज करू शकता. त्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स आहेत, कशा कशा पद्धतीने तुम्ही चेंज करू शकता ते पण तुमच्यासमोर मांडून ठेवतो. अजून एक फंक्शन तुमच्यासमोर इंट्रोड्यूस करून देतो आहे डेटा टाईप चेंज करण्यासाठी, त्याला पण सांगतो. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी पहिलं देतोय तुम्हाला एस टाईप म्हणून. एस टाईप काय करणार, एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा टाईपमध्ये कन्वर्ट करणार. सोबतच तो जो एक्झिस्टिंग ॲरे आहे त्याच्यावरती ऑपरेशन परफॉर्म होणार आणि एक न्यू ॲरे क्रिएट करणार. तुमचं एक्झिस्टिंग ॲरे या फंक्शनमुळे चेंज नाही होणार. सपोज माझा हा ॲरे, सपोज हा माझं काय ॲरे, ह्याच्यामध्ये इंटिजर डेटा काय स्टोर आहे आता सध्या, बरोबर. इंट 64चं मी काय केलं होतं इथं डेटा टाईप करलं, मला याला फ्लोटमध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो हा जो माझा ॲरे नावाचा व्हेरिएबल आहे ARR, ह्याच्यामधला जो ॲरे स्टोर आहे, जो इंटिजरमध्ये स्टोर आहे, तो माझं चेंज नाही होणार. मला काय करावं लागेल, जर का एस टाईपला यूज करायचं आहे तर एक नवीन व्हेरिएबल डिक्लेअर करावं लागेल, तिथं नवीन ॲरे क्रिएट करावं लागेल. त्याच्यामध्ये काय होणार, माझं सगळं चेंजेस होणार. त्याच्यामध्ये काय होईल, माझे चेंजेस होणार. सो एक्झिस्टिंग ॲरेला काहीच फरक पडणार नाही. एक्झिस्टिंग ॲरे जसा आहे तो तसाच राहील. तुमचं न्यू ॲरे क्रिएट होईल आणि न्यू ॲरेमध्ये तुम्हाला तुमचे चेंजेस दिसायला दिसतील. ठीक आहे. सो त्याच्यासाठी पाहिजे काय, मी देतोय त्याला न्यू ॲरे इक्वल टू काय होतं, माझं एक्झिस्टिंग ॲरेचं नाव ARR, त्याच्यावरती कोणता ॲप्लाय करायचं आहे, एस टाईप. नीट बघा. आणि एस टाईपच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे तुमचं डेटा. जसं डी टाईप इक्वल टू तुम्ही पास करत होते इंट फ्लोट STR, तसंच इथं पण पास करायचं. सपोज मला करायचं आहे फ्लोटमध्ये, तर मी काय करतोय, फ्लोटमध्ये त्याला पास करतो.
प्रिंट करतोय कुणाला आता न्यू ॲरे. तुमचं तेच डेटा नवीन ॲरे क्रिएट झाला, नवीन व्हेरिएबलमध्ये स्टोअर झाला आणि त्याचा डेटा टाईप चेंज झालेला आहे. कशामध्ये चेंज झालेला आहे? फ्लोटमध्ये. डी टाईप कधी यूज करणार तुम्ही? डायरेक्टली इथंच. डी टाईप कुठे यूज होणार? डायरेक्टली इथंच. हा तुमचा ॲरे होता, त्या ॲरेमध्येच तुम्ही कुठं यूज करणार? कॉमा देणार आणि डी टाईप तुम्ही तिथं यूज करणार. डी टाईप इक्वल टू मी फ्लोट केलं तर हाच ॲरे माझ्यासाठी काय होऊन जाईल? फ्लोटमध्ये होऊन जाईल. पण ॲज टाईप काय करतोय? तुमच्यासाठी एक नवीन ॲरे क्रिएट करतोय आणि त्याच्यामध्ये वरचं सगळं डेटा कॉपी करतोय, फक्त डेटा टाईप चेंज करतोय. आता कशामध्ये करतोय? फ्लोटमध्ये करतोय. सेम करा. इंटिजर टू फ्लोट केलंय, फ्लोट टू इंटिजर करा, स्ट्रिंग मध्ये करा. तुम्हाला बुल मी सांगितलं नव्हतं, तुम्ही बुल मध्ये पण कन्वर्ट करू शकता. तुम्हाला शो करतो. टाईप आतमध्ये काय पास करू? बुल पास करू. बुल काय करेल आता? बुल्समध्ये किती डेटा असतो? ट्रू आणि फॉल्स असतो. बुलमध्ये काय असतो? ट्रू आणि फॉल्स असतो. म्हणजे डेटा तुमचा कशामध्ये कन्वर्ट होईल? एक तर ट्रूमध्ये होईल किंवा फॉल्समध्ये कन्वर्ट होईल. बरोबर? कशामध्ये झालं सगळं डेटा कन्वर्ट? ट्रूमध्ये. पायथनमध्ये जेव्हा टाईप कास्टिंग शिकत होतो तिथं मी तुम्हाला एक इंट्रोड्यूस करून दिलं होतं. 0, 0.0, एम्प्टी स्ट्रिंग, एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल, नन हे सगळे फॉल्समध्ये कन्वर्ट होतात आणि बाकीचं राहिलेलं सगळं डेटा ट्रूमध्ये कन्वर्ट होतं. सो इथं डेटा कोणता आहे? 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 हा सगळा डेटा ट्रूमध्ये कन्वर्ट होतो. बुलला पण तुम्ही यूज करू शकता. डेटा टाईपमध्ये अजून एक रिफ्लेक्शन आहे डी टाईप नावाचं, त्याला तुम्ही यूज करा. डी टाईप तर तुम्ही कुठे यूज करणार ते पण तुम्हाला शो करतो, दाखवलेलं आहे मागच. सपोज एक ॲरे 2 नावाचं बनवत आहे, np डॉट ॲरे. त्याच्यामध्ये 1D ॲरे बनवत आहे आता. सिंपल. जर का मी प्रिंट केलं तर काय आलाय तुमचा ॲरे 1 2 3 4 इंटिजरमध्ये आलाय बाय डिफॉल्ट. मी काय म्हटलं होतं, जिथं तुमचा ॲरे संपलाय ॲरे फंक्शनच्या आतमध्ये कॉमा लावायचा आहे. डी टाईप इक्वल टू जो तुमचा फ्लोट करायचा आहे तो फ्लोटमध्ये तो कन्वर्ट. स्ट्रिंग करायचं आहे str, बोल करायचं आहे BOOL. लक्ष द्या. हां, ॲरे क्रिएट केलं होतं 1D ॲरे, त्याचं डेटा टाईप चेंज केलेलं आहे. डी टाईपचं ॲट्रिब्यूट यूज करून आता चेंज केलं. पहिले एस टाईपला यूज करून केलं होतं, आता डी टाईपला केलं. डिफरन्स काय? डी टाईप डायरेक्टली जो ॲरे तुम्ही क्रिएट करताय त्याच ॲरेमध्ये डेटा टाईप चेंज करेल आणि एस टाईप पहिले ॲरे क्रिएट होईल आणि मग परत त्या ॲरेचा डेटा कॉपी करून नवीन ॲरेमध्ये पुट करू आणि तिथं जाऊन त्याचा डेटा टाईप चेंज करू. ॲज टाईप नवीन ॲरे क्रिएट करतो आणि डी टाईप तुमचं जो जेव्हा तुम्ही ॲरे क्रिएट करताय तिथंच तुमचा डेटा टाईपला चेंज करून टाकतो. हा डिफरन्स आहे दोघांमध्ये.
ठीक आहे. इथं डी टाईपला मी इक्वल टू फ्लोट केलं या ॲरेचं, त्याचा डेटा टाईप चेक केलेलं आहे, काय आलेलं आहे फ्लोट 64. बाय डिफॉल्ट तुम्हाला इंट 64 फ्लोट 64 असंच बघायला भेटतं. ह्याला आपण काय करू शकतो, चेंज करू शकतो. एवढी स्पेस आपल्याला व्हॅलिड नाही आहे, म्हणजे की ही जी 1 2 3 4 आहे हे स्मॉल अमाऊंट ऑफ डेटा आहे, ह्यांच्यासाठी एवढे 8 बाईटची स्पेस काहीच कामाची नाही आहे. सो त्या केसमध्ये मी काय करू शकतो, ह्यांची स्पेस कमी करू शकतो, म्हणजे माझी मेमरी इथं मी काय करू शकतोय, कमी करू शकतोय, लेस करू शकतोय. कसं लेस करणार, जेव्हा पण तुम्ही इंट फ्लोट डेटा टाईप चेंज करताय त्याच्यासोबत तुमचे जे बाईट्सची स्पेस आहे ते तिथं असाइन करा. बाईटची स्पेस तिथं तुम्ही काय करा, मेन्शन करा. सपोज मी इथं काय करतोय, मी देतोय 32. पण कसं द्यायचं आहे आता, आतापर्यंत तुम्ही डी टाईप इक्वल टू काय करत होते, डायरेक्टली इंट फ्लोट एसटीआर बोल पास करत होते. पण आता काय करायचं आहे, कोट्सच्या आतमध्ये राईट करायचं आहे. कशाच्या आतमध्ये, कोट्सच्या आतमध्ये काय करायचं आहे, राईट करायचं. मी लिहितोय कोट्सच्या आतमध्ये फ्लोट आणि लिहितोय 32. म्हणजे मी काय करतोय, डेटा टाईप तर चेंज करतोच आहे, मी डेटा टाईप तर चेंज केलंय फ्लोटमध्ये, पण मी काय करतोय, त्याची मेमरी सुद्धा लेस करतोय, त्याची मेमरी सुद्धा काय करतोय, मी लेस करतोय. ऑलरेडी इनिशियल मेमरी काय 64, मला एवढी मेमरीची गरज नाही आहे, एवढी मेमरी मला यूज करण्याची गरज नाही आहे, कारण स्पेस तशीच रिकामी राहणार आहे. 8 बाईट्स म्हणजे खूप लॉंग स्पेस झाली, 8 बाईट्स म्हणजे खूप लॉंग स्पेस झालेली ती. सो त्या केसमध्ये जेव्हा मी याला रन करतोय, सो आता तुम्ही बघा डेटा टाईप काय आले, फ्लोट 32. सो आता किती बाईट स्पेस यूज होतीये, 4 बाईटची स्पेस इथं यूज होती, 4 बाईटची स्पेस इथं काय होतीये, यूज होती. ते पण चेक करायचं असेल, तुम्हाला फंक्शन दिलं होतं, हे बघा आता किती आलंय 60. म्हणजे एक डेटा किती स्पेस घेतोय, तुमची 4 बाईटची स्पेस घेतोय. म्हणजे कुठे आहे आपला डेटा, 1 2 3 4. म्हणजे एक डेटाने किती स्पेस कन्झ्युम केलेली तुमची, 4 बाईटची. सो टोटल किती डेटा आहे, 4 डेटा. तो 4 × 4 किती आला, 16. सो टोटल ॲरेची आता स्पेस किती झाली, 16 झाली. पहिले किती होती इनिशियल, 72 कडे होती. आता किती झाले तुमची, 16. त्याच्यामध्ये पण तुमचा डेटा इझिली स्टोर होणार. जर का तुमची स्पेस खूप लेस आहे, डिजिट्स खूप मोठे मोठे लॉंग डिजिट्स आहे, त्या केसमध्ये तुम्हाला लगेच एरर होईल, कारण तेवढी बाईट तुम्ही जेवढी स्पेस दिली ती इनफ नाही आहे तो डेटा स्टोअर करण्यासाठी. पण माझं सिंगल डिजिट नंबर आहे, तर मोस्टली मला इथं फ्लोट 32ची पण गरज नाही आहे. मी जर का तिथं फ्लोट 8 पण केलं तरी इझिली माझा डेटा त्याच्यामध्ये स्टोअर होणार. SQL जेव्हा आपण स्टडी करत होतो तिकडे मी तुम्हाला एक लेंथ डिफाईन करून दिली होती. आय थिंक इंटिजरसाठी इंटिजर होतं, बिग इंटिजर होतं, त्याच्यामध्ये एक लेंथ मी तुम्हाला डिसाईड करून दिली. ते लेंथ कसे कॅल्क्युलेट झाले होते, कधी लक्षात घेतलेले, ते लेंथ कॅल्क्युलेट होतात तुमचे या बाईट्सवरती. तुमचे हे 32 आणि 64 बाईट्सवरती ते कॅल्क्युलेट केले जातात. बीट आणि बीट्समध्ये किती नंबर्स असतात, 0 आणि 1च्या फॉर्ममध्ये बीट्स असतो. बीट्स फक्त 2 नंबर्सला रिफ्लेक्ट करतो, म्हणजे किती नंबर्स आहे, 2 नंबर्स आहे. सो जर का मी इथं प्रिंट करतोय किती 2 आणि मी देतोय त्याचं पॉवरमध्ये 32, सो काय आन्सर येणार आहे बघा. सो ही लेंथ होती आपली जेव्हा मी तुम्हाला इंटिजरमध्ये दिली होती. बिग इंटिजरची लेंथ काय होती, जेव्हा मी याच्या पॉवरला ठेवणार 64. सो अशी काही लेंथ मी तुमच्यासमोर तिथं मांडून ठेवली होती. पाहिजे तर SQL ओपन करा. तुम्ही जर का तिथं रेंज नोट डाऊन केली असेल, इंटसाठी दाखवली होती, बिग इंटसाठी दाखवली होती, फ्लोटसाठी दाखवली होती, तर तो जो रेंज होती ती रेंज तुम्ही इथं आयडेंटिफाय करू शकता. ती रेंज कशी कॅल्क्युलेट होते, तुमच्या बाईट्सवरती. बाईट्स किती आहे तुमचे बीट्स किती आहे तुमचे 64, आणि 2 to the power 64 जेव्हा करणार तेव्हा तुम्हाला एवढी मोठी लेंथ आहे. सो तुम्ही विचार करू शकता, एवढं मोठं डिजिट, म्हणजे असं समजा एवढे लॉंग डिजिट्स तुम्ही तुमच्या ॲरेमध्ये स्टोअर करू शकता. आणि आपल्या डिजिटची साईज किती, सिंगल डिजिट, तर त्याच्यामध्ये काय गरज आहे 32 आणि 64 बिटची. पॉईंट्स लक्षात घ्या. फ्लोट 32 कशासाठी यूज करतोय आपण. अजून एक आहे, त्याच्यामध्ये सेम कोड घेतोय तुमच्यासाठी, त्याच कोडला घेतोय, इथं कॉपी करतोय, व्हेरिएशन दाखवतोय, तुम्हाला जे यूज करायचं ते करा. तुम्हाला जर का असं कोड्समध्ये नाही करायचं असेल तर आपल्याकडं काय np डॉट फ्लोट आणि ब्रॅकेटच्या आतमध्ये आहे 64 असं आहे.
ब्रॅकेट्स काढा 60. हां, सो तुम्ही np.float64 ला पण यूज करू शकता. एक तर तुम्ही कोट्सच्या आतमध्ये पुट करा ते पण चालेल, किंवा काही अशा पद्धतीने np.float64. वर्किंग सेमच आहे, फक्त हे प्रकारे तुमच्या समोर मांडलेली. आता बघू शकता n बाईट्स लगेच तुमची वाढलेले 32 वरती गेली, कारण मी 64ला ह्याला चेंज केलेलं. 64 म्हणजे किती झालं, एक ह्याला 8 बाईट्स 8 बिट्स आहे. 64 म्हणजे किती, 8 बाईट्स झालं. म्हणजे एक जागा, एक डेटा किती स्पेस घेतो, 8 बाईटची स्पेस घेतो. म्हणजे 4 डेटा किती घेणार, 8 × 4 32. सो हे झालं तुमचं कन्सेप्ट होतं चेंजिंग डेटा टाईप. सेम तुम्ही np.int करा, np.str करा, np.bool करा. नवीन ॲरे घेतोय. आता आपण कन्सेप्ट शिकतोय, पहिले आपण कन्सेप्ट रिशेपिंगचा कन्सेप्ट आपण आता शिकणार. रिशेपिंग ॲरेज. त्याच्यामध्ये पहिली मेथड आहे आपल्याकडं रिशेपची मेथड आहे. रिशेप काय करणार, सपोज जर का तुम्ही एखादा ॲरे क्रिएट करताय, इनिशियली तुम्ही ॲरे क्रिएट करणार. ठीक आहे, इनिशियली तुम्ही काय करताय, तुमचा ॲरे क्रिएट करताय. काय करतोय मी, np.array त्याच्यामध्ये एक्झाम्पल देतो तुम्हाला 50,60. ठीक आहे, 1D ॲरे मी क्रिएट केलेलं आहे. बेसिकली काय क्रिएट करतोय मी इथं, 1D ॲरे इथं काय करण्याचा प्रयत्न करतोय, क्रिएट करण्याचा प्रयत्न करतोय. PRI त्याच्यामध्ये पास करतोय ॲरे 3, एंटर करतोय. सो 1D ॲरे माझं इथं सक्सेसफुली काय झालेलं आहे, क्रिएट झालं. पण आता मी काय करणार आहे, या ॲरेला शेप देणार आहे. या ॲरेला मी काय करणार आहे, आता शेप देण्याचं काम करणार आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिले काय लिहितोय मी, ARR3. तुमच्याकडे अजून एक मेथड आहे, जिथं तुम्ही ॲरे क्रिएट केलं आहे तिथंच डॉट करा, तिथंच काय करा, डॉट करा, रिशेप करा आणि त्याच्या आतमध्ये तुमची रिशेप जे डायमेन्शन्स आहे त्या ॲरेचे पास करा. सपोज रिशेप करणं म्हणजे काय, तुम्ही 1Dला 2D मध्ये करा. ठीक आहे, इथं मी काय देतोय 2,3. बघू होतंय का सक्सेसफुली, झालेलं आहे. तेव्हा 1D ॲरे मी क्रिएट केलं, पण मी काय केलं, त्याचे डायमेन्शन चेंज करून टाकले.
मी 1D ला 2D मध्ये कन्वर्ट केलं, 2D ला मी 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. लक्ष द्या, 2D ला मी 3D मध्ये कन्वर्ट करू शकतो. जिथं डायरेक्ट क्रिएट केलंय तिथंच डायरेक्टली डॉट रिशेप करा. नसेल तसं जमत, व्हेरिएबलचं नाव काय ARR3, त्याच्यावरती डॉट रिशेप करा, तो रिशेप होईल आणि मग प्रिंट करा त्या व्हेरिएबलला. ती पण एक मेथड आहे. आतापर्यंत मेथड्स आपण कसे अप्लाय केले, व्हेरिएबल नेम डॉट मेथड. त्याच्यामध्ये एक व्हेरिएशन समजायचं, एक पॉईंट नोट डाऊन करायचं आहे. रिशेप काय देतोय मी, 3 देतोय, 3,3 दिलाय. 3,3चा अर्थ काय असतो, 2D मॅट्रिक्स क्रिएट करा, त्याच्यामध्ये 3 रोज 3 कॉलम्स असते. सो काय आलंय मला, व्हॅल्यू एरर आलं. का, कारण 3 रोज 3 कॉलम्समध्ये डेटा किती असेल, टोटल एलिमेंट्स किती प्रेझेंट असेल त्या ॲरेमध्ये, 9 डेटा. 3 × 3 9 असेल. डेटा किती माझ्या 1D ॲरेमध्ये 6च डेटा आहे. सो त्या केसमध्ये त्यांनी मला दिलंय, यू कॅन नॉट रिशेप ॲरे ऑफ साईज 6. त्या केसमध्ये तुम्हाला एरर. सो जेव्हा तुम्ही कन्वर्जन करताय 1D ला 2D, 2D ला 3D मध्ये, सो चेक करा की तुम्ही जो रिशेपमध्ये डायमेन्शन्स देताय, रिशेपमध्ये तुम्ही जो नंबर ऑफ रोज आणि कॉलम्स देताय ते किती आहे, त्याच्यामध्ये डेटा किती प्रेझेंट पाहिजे. 9 डेटा मला पाहिजे होतं. मग मी जो ॲरे क्रिएट करतोय रिशेप करून, मी 2D मध्ये कन्वर्ट केलं, पण 2D मध्ये किती डेटा पाहिजे मला, 9 डेटा पाहिजे. सो त्या केसमध्ये त्यांनी मला एरर दिलेली. सो रिशेप काय करेल, तुमचा डेटा तुमचा ॲरे 1D to 2D, 2D to 3D मध्ये कन्वर्ट करेल. तुम्ही अपोजिट पण चालू शकता. तुम्हाला जर का 2D to 1D करायचं आहे, ते सुद्धा पॉसिबल आहे आपल्याकडे. 2D to 1D सुद्धा आपण ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. ठीक आहे. रिशेपमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, सिंगल नंबर पास करायचा आहे. ते सिंगल नंबर काय प्रेझेंट करेल, 1D ॲरे तर करायचंच आहे, पण त्या 1D ॲरेमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट पाहिजे तो ते सांगणार. रिशेपमध्ये काय करायचं आहे तुम्हाला, सपोज इथं मी पास करतोय 9. सो ह्याचा अर्थ काय, सिंगल ह्याचं 1D ॲरे क्रिएट करा आणि त्या 1D ॲरेमध्ये टोटल किती डेटा प्रेझेंट पाहिजे, 9 डेटा प्रेझेंट पाहिजे. सो तुम्ही 2D ला 1D मध्ये पण करू शकता. एक 2D ॲरे बनवा. आता माझं 1D ॲरे, पण तुम्ही 2D ॲरे क्रिएट करा आणि त्याच्यामधून काय करा, तुम्ही रिशेप करा आणि 1D ॲरेमध्ये त्याला कन्वर्ट करा. सेम तुम्ही जाऊ शकता 2D कडून 3D कडे. आपण आता 1D ॲरेला डायरेक्ट 3D मध्ये घेऊन जाऊ शकतो का नाही ते चेक करू आपण. ठीक आहे. मी काय देतोय, पहिले काय असतो आपले डायमेन्शन्स कसे असतात, डायमेन्शन्स मी तुम्हाला शो केलेले 3Dचे. पहिले असतात नंबर ऑफ लेयर्स. मी नंबर ऑफ लेयर्स काय देतोय, 2. त्याच्यानंतर देतात नंबर ऑफ कॉलम्स, ते पण देतोय 2. आणि मग नंबर ऑफ रोज दिले ना, नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स. त्या केसमध्ये पण काय आलेलं आहे मला, इथं एरर आलेलं आहे. इथं मल्टिप्लिकेशन आता कसं होतं, 2 × 2 × 3. हा पॉईंट लक्षात घ्या. इथं मल्टिप्लिकेशन कसं होणार, 2 × 2 4, 4 × 3 किती 12. म्हणजे टोटल डेटा किती पाहिजे मला, 12 पाहिजे. सो त्या केसमध्ये पण माझं हे पॉसिबल आहे. चला मी डेटा इन्क्रीज करतो. 70, 80, 90, 100, 110 आणि 120 झाले 12 डेटा माझे. सक्सेसफुली 12 डेटा झाल्यावरती 3D ॲरे क्रिएट. 1D ला पण मी डायरेक्ट 3D मध्ये घेऊन जाऊ शकतो आणि परत 3D ला मी 1D मध्ये पण घेऊन जाऊ शकतो. पॉईंट्स नोट डाऊन करा सगळे. रिशेपिंगमध्ये तुम्हाला अजून ॲट्रिब्यूट्स आता एक्सप्लेन करतो.
नेक्स्ट आहे तुमच्यासाठी त्याच्यामध्ये अजून एक राहिले व्ही शेपमध्ये ना. एक्झाम्पलला घेतोय, कॉपी करतो, खाली पेस्ट करतोय. फक्त याच्यामध्ये आता एक वेगळं व्हेरिएशन दाखवते तुम्हाला. बाय युझिंग -1, लक्ष द्या, बाय युझिंग -1. आता -1चं यूज करून पण तुम्ही ना मॅट्रिक्स क्रिएट करू शकता. म्हणजे ॲरे क्रिएट करू शकता. सपोज हा माझा 1D ॲरे राईट. मला 1D ॲरेला 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1D ॲरेला मला काय करायचं आहे, 2D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. कसं देणार मी? टोटल किती एलिमेंट्स आहे? 12 एलिमेंट्स आहे. सो साईज पण काय लागेल माझी? 4x3चा मॅट्रिक्स मी बनवू शकतो, 4x3चा ॲरे मी बनवू शकतो. ठीक आहे. सो मी काय करतोय, तर 4 पास करतोय, कॉमा देतोय, -1 करतोय. लक्ष द्या. आणि आता मी रन करतोय. तर तुम्ही बघू शकता त्यांनी माझ्यासाठी 2D मॅट्रिक्स इथं क्रिएट केलं. मी फक्त रोजची साईज दिली होती, कॉलमची साईज मी दिलीच नाही. कॉलम मला 3 कॉलम प्रेझेंट पाहिजे, तसं मी पासच नाही केलं. त्यांनी बाय डिफॉल्ट कॉलम 3 असं कन्सिडर केलं. सो -1 काय करणार तुमच्यासाठी, पायथन डायमेन्शन कॅल्क्युलेट करणार. 4 रोज होतील, पण कॉलम्स किती झाले पाहिजे त्या केसमध्ये ते तुमच्यासाठी पायथन कॅल्क्युलेट करणार. ठीक आहे. सपोज जर का मी इथं आता -1 रोजच्या जागेवरती देतोय आणि कॉलम्सच्या जागेवरती देतोय 4 देतोय. आता बघा तो काय करतोय, त्यांनी बरोबर 3 रोज केले आणि 4 तर कॉलम्स मी दिले होते. 3 कॉलम्सचं साईज कोणी डिसाईड केलं? पायथनने डिसाईड केलं. पण का? मी इथं -1 दिलेलं आहे. चला आपण जाऊ आता जरा याच्यामध्ये आउट ऑफ द रेंज. म्हणजे मी इथं देतोय आता 5. काय सांगतोय मी? 5 कॉलम झाले पाहिजे. तर मला बघायचं आहे पायथन काय देतोय, व्हॅल्यू एरर देतोय. कारण 5 कॉलम असतील तर असं नंबर ऑफ रोज काउंटच होऊ नाही शकत जिथं तो डेटा पूर्णपणे फीड होईल. मी जर का 1 रोज घेतली तर 5च डेटा फीड होणार. पण माझ्याकडे 12, 2 रोज होतील. 2च्या वरती जर का मी गेलो सो त्या केसमध्ये माझ्याकडं तिसरा नंबर राहणार आहे. सो मी घेतले 3 रोज 5 कॉलम, 5 × 3 50. सो त्या केसमध्ये माझा डेटा पूर्ण फिल होणार नाही त्या ह्याच्यामध्ये ॲरेमध्ये. सो -1 फक्त तुमच्यासाठी एक असं केस डिफाईन करतोय की जिथं तुम्ही एक तर रोज द्या, कॉलम्स द्या, पायथन स्वतःहून कॅल्क्युलेट करेल की या कोणत्या मॅट्रिक्समध्ये सेट होऊ शकतो. आता आपण डिसाईड करू, -1च मी देतो. रोजच्या जागेवरती पण -1 दिले, कॉलम्सच्या जागेवरती पण मी काय दिले, -1 दिले. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय आहे ना, व्हॅल्यू एरर. यू कॅन नॉट स्पेसिफाय 1 अननोन डायमेन्शन. म्हणजे एक डायमेन्शन देणं कंपल्सरी आहे. तुम्ही रोज द्या, आयदर रोज द्या किंवा कॉलम द्या. हे पण पॉईंट नोट डाऊन करा. व्ही शेपमध्ये तुम्ही तुमचे डायमेन्शन्स द्या, एक तर रोज आणि कॉलम्स. नसल द्यायचं, एक आयदर रोज द्या, कॉलमच्या जागा फिल करा -1नी, कॉलमची साईज द्या, रोजची जागा फिल करा -1नी. पण दोन्ही -1कडे घेऊन जाऊ नका, तुम्हाला एरर आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे तुमच्यासाठी फ्लॅटेन मेथड. ह्यो काय करणार, बाय डिफॉल्ट प्रत्येक ॲरेला 1D मध्ये कन्वर्ट करून टाकणार, फ्लॅट करून टाकणार पूर्ण ॲरे. त्याचं नावच काय, फ्लॅटेन आहे. ठीक आहे. बाय डिफॉल्ट हा कशामध्ये कन्वर्ट करणार, 1D मध्ये कन्वर्ट करणार. जेव्हा मी ॲरे 4 बनवतोय, 1, 2, 2D मॅट्रिक्स बनवतोय, 3, 4. सिम्पल बनवलं एकदम. ठीक आहे. आता मला याला काय करायचं आहे, 1D मध्ये कन्वर्ट करायचं आहे. सो मी रिशेप तर करू शकतो, बट मी काय करू शकतो, डायरेक्टली फ्लॅटेन मेथडला पण त्याच्यावरती अप्लाय करू शकतो.
सो फ्लॅटेन मेथड नेहमी तुम्हाला एक न्यू ॲरे देणार आहे, एक्झिस्टिंग ॲरेला चेंज नाही करणार, न्यू ॲरेला तुम्हाला बनवून देणार. जर का तो न्यू ॲरे देणार आहे तुम्हाला पण इथं न्यू व्हेरिएबल क्रिएट करावं लागेल. ठीक आहे, ARR4 डॉट फ्लॅटेन. आता तुम्हाला प्रिंट करायचं आहे तुम्हाला न्यू ॲरे. FLATT, ओके, FLATT हा झाला तुमचं 1D मध्ये कन्वर्ट. नेक्स्ट आहे, ठीक आहे, रॅवेल मेथड. तो पण तुमच्यासाठी 1D ॲरेमध्ये क्रिएट करेल. पण डिफरन्स काय फ्लॅटेन आणि रॅवेलमध्ये ते समजून घ्या. ठीक आहे, सगळ्यात पहिले तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आता परत एकदा इंट्रोड्यूस करून देतो. ठीक आहे, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स पण आपण या ॲरेवरती क्रिएट करू शकता. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स पण आपण ॲरेवरती अप्लाय करून देऊ शकता. तर इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आपण स्टडी केलं होतं पायथनमध्ये, स्ट्रिंगमध्ये, लिस्टमध्ये आणि टपलवरती आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंग अप्लाय केलं होतं. ठीक आहे, लक्षात असेल, नसेल तर मी तुम्हाला एक शॉर्टमध्ये फक्त इंट्रोडक्शन देतो आहे इंडेक्सिंगचं आणि स्लायसिंगचं. मग मी तुम्हाला ह्याच्यामध्येच फ्लॅटेनला अपोजिट मेथड आहे रॅवेल, सो त्याला मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. पहिले इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे, ते अंडरस्टँड करून घ्या. त्याच्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंग आता 3 वेजमध्ये तुम्हाला अंडरस्टँड करायचं आहे ॲरेजमध्ये, म्हणजे की नंपाईमध्ये. ठीक आहे, नंपाईमध्ये सगळं डेटा ॲरेजमध्ये स्टोअर होणार आहे आणि त्याच्यावरती तुम्ही ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे. सो 1D ॲरेसाठी वेगळी इंडेक्सिंग स्लायसिंग असेल, 2D ॲरेसाठी वेगळी इंडेक्सिंग स्लायसिंग होणार, 3D ॲरेसाठी वेगळी इंडेक्सिंग आणि स्लायसिंग होणार. तिन्ही पण कन्सेप्ट लक्षात घ्यायचे, लक्षात व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्यायचे. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग 1D ॲरेसाठी सेम आहे जसं तुमचं स्ट्रिंग, लिस्ट आणि टपलमध्ये होतं. ठीक आहे, सो तुम्हाला फक्त इंट्रोडक्शन देतो जर का तुमच्या लक्षात नसेल. आता एक एक्झाम्पल घेतो आहे 1D ॲरेचं. हा बेसिकली माझं 1D ॲरे, किंवा अजून एक थोडं बिग घेऊ. इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये सगळे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मी मांडून ठेवेल. जेवढे व्हेरिएशन्स मी तुम्हाला पायथनमध्ये नाही दाखवले होते त्याच्यापेक्षा जास्त व्हेरिएशन्स मी आज तुम्हाला नंपाईमध्ये इंट्रोड्यूस करून देईल, कारण डेटा ॲनालिटिक्समध्ये ते तुम्हाला कामाला येतील. एक एक करून स्टार्ट करतो. इंडेक्सिंग काय असते बेसिकली तुमच्या ॲरेजमध्ये. आता ॲरेज आपण शिकतोय तर ॲरेज बोलणं, तर ॲरेज काय, तुमचा ॲरे काय 10 पासून ते 120 पर्यंत. त्या ॲरेमधल्या प्रत्येक एक डेटाला आपण काय करणार, एक पोझिशन नंबर, एक इंडेक्स नंबर असाइन करणार. त्या ॲरेमधल्या प्रत्येक एक इंडेक्स नंबर, एक पोझिशन, प्रत्येक डेटाला एक इंडेक्स नंबर आणि एक पोझिशन नंबर आपण काय करणार आहे, असाइन करणार. सो इंडेक्सिंगचा कन्सेप्ट काय असतो पायथनमध्ये, तरी इंडेक्सिंगचा कन्सेप्ट काय, जर का तुम्ही लेफ्ट टू राईट जाताय तर तुमची इंडेक्सिंग स्टार्ट होणार 0 पासून. तुमची इंडेक्सिंग स्टार्ट होणार 0 पासून, मग 1, आणि असं तुम्ही सिक्वेन्समध्ये, एका सिक्वेन्समध्ये एंडपर्यंत तुम्ही तुमचे नंबर्स प्लॉट करत जा. बरोबर, जोपर्यंत तुमचं शेवटचा डेटा येत नाही तोपर्यंत तुमची इंडेक्सिंग चालू राहणार. आणि बरोबर एक एक नंबरनीच तुम्ही इंडेक्सिंग वाढवत राहणार. म्हणजे की 0 आहे तर लगेच 1, 2, एका सिक्वेन्समध्ये तुम्हाला इंडेक्सिंग द्यायची आहे. मध्येच 2 दिलं तर लगेच 4 तुम्ही देणार, असं नाही चालणार. तुम्हाला 3 आणि 4 फॉलो करायचं आहे. सिक्वेन्समध्ये तुमची इंडेक्सिंग झाली पाहिजे. सो 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 120ला भेटणार शेवटी 11.
सो हा झालं तुमचं लेफ्ट टू राईट. जेव्हा तुम्ही इंडेक्सिंग करणार तेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जेव्हा तुम्ही इंडेक्सिंग करणार तेव्हा तुम्ही 0 पासून स्टार्ट करणार आणि शेवटचा तुमचा जो पण डेटा असेल त्या डेटापर्यंत तुम्ही जाऊन थांबणार. आणि सेम जर का तुम्ही राईट टू लेफ्ट गेला, जर का तुम्ही राईट टू लेफ्ट इंडेक्सिंग केली तर तुम्ही -1 पासून स्टार्ट करणार आणि लेफ्ट साईडला येऊन तुम्ही थांबणार. लेफ्टला तुम्ही चालू करणार, राईटला येऊन थांबणार. जेव्हा तुम्ही लेफ्ट टू राईट जाताय आणि 0 पासून तुम्ही स्टार्ट करणार त्या केसमध्ये. आणि जर का तुम्ही राईट टू लेफ्ट इंडेक्सिंग करताय तर राईट पासून स्टार्ट करणार, लेफ्टला येऊन थांबणार आणि तुमचे नंबरिंग स्टार्ट होणार -1 पासून. ठीक आहे. सो -1 पासून तुमची नंबरिंग स्टार्ट होणार. काय आला त्याला -12, -11, -10, -9, -8, -7. सो -1 पासून स्टार्ट केलं. सपोज मी राईट टू लेफ्ट घेतोय, -1, -2 पासून ते -12 पर्यंत येऊन मी थांबले. लेफ्ट साईडला डेटा एंड झाला तिथपर्यंत मी माझी नंबरिंग केली. सो अशा प्रकारे तुमची इंडेक्सिंग होणार. सो ठीक आहे. सो हा तुम्हाला कन्सेप्ट मी तिथं पण एक्सप्लेन केला होता. ठीक आहे. आता स्लायसिंगचं सिंटेक्स काय, स्लायसिंगमध्ये काय असणार आहे, स्लायसिंगचं कन्सेप्ट काय सांगतो की तुमचा जो ॲरे आहे त्या ॲरेमधून जर का तुम्हाला काही स्पेसिफिक डेटा रिट्राईव्ह करायचा असेल, काही स्पेसिफिक डेटाचाच ॲक्सेस पाहिजे असेल तर तुम्ही कोणता कन्सेप्ट यूज करणार, स्लायसिंगचा कन्सेप्ट यूज करणार. स्लायसिंगमध्ये 3 वेज आहेत डेटाचा ॲक्सेस घेण्यासाठी. तुमचा ॲरेमध्ये टोटल आता 12 डेटा आहे, तर त्या 12 डेटाचा मला जर का ॲक्सेस पाहिजे असेल तर माझ्याकडे 3 वेज आहे, त्याला मी स्लायसिंग थ्रू इम्प्लिमेंट करू शकतो. पहिलं वे काय, असं समजा मेथड 1 आहे. ठीक आहे. पहिलं मेथड काय, तुमचं व्हेरिएबलचं नाव लिहा ज्याच्यामध्ये तुमचा ॲरे स्टोअर आहे, जिथं तुम्ही ॲरे क्रिएट केला आहे त्या व्हेरिएबलचं नाव. सपोज माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे ARR4, तर मी लिहिणार ARR. ठीक आहे. आणि मग लावणार स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि त्या स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या मध्ये मी पास करणार स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर आणि एक स्टेप काउंट. असे 3 व्हॅल्यूज मी या 2 ब्रॅकेट्सच्या आतमध्ये पास करू शकतो. सगळ्यात पहिले मी पास करतोय स्टार्ट नंबर, फक्त स्टार्ट नंबर. ठीक आहे. सपोज जर का मी स्टार्ट नंबर दिलोय 5, तर त्या केसमध्ये पायथन काय करणार, या ॲरेमध्ये जाणार, ॲरेमध्ये जाऊन 5th इंडेक्स नंबरला फाइंड आउट करणार. 5th इंडेक्स नंबर कुठे आहे, इथं आहे. त्याच्यावरती डेटा कोणता आहे, 60. तर माझ्यासमोर काय प्रिंट होणार, 60 डेटा प्रिंट. हा झाली तुमची पहिली मेथड. पहिल्या मेथडमध्ये मी तुम्हाला काय सांगतोय, जिथं तुम्ही फक्त स्टार्ट नंबरच पास करताय. सेकंड मी तुम्हाला सांगतोय मेथड 2, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला काय दाखवतोय की परत एकदा व्हेरिएबलचं नाव आहे ना, आता आतमध्ये मी काय देतोय, स्टार्ट नंबर आणि स्टॉप नंबर दोन्ही पण. स्टार्ट नंबर आणि स्टॉप नंबर. ठीक. स्टार्ट नंबरचा अर्थ काय, सपोज मी दिलं स्टार्ट नंबर 1 आणि स्टॉप नंबर दिला 10, बरोबर. स्टार्ट नंबर दिला 0, स्टॉप नंबर दिला 10. सो त्या केसमध्ये पायथन काय करणार आहे, स्टार्ट नंबर कुठं येतं, 1 होतं, तो 1ला तो घेणार आणि 1 पासून ते तो कुठपर्यंत जाणार, स्टॉप नंबर काय होतं माझं 10 होतं, पण तो 10ला कन्सिडर करणार का, नाही, तो 9 पर्यंतच येऊन थांबून जाणार. कारण नेहमी लक्षात घ्यावा, तुम्ही रेंज फंक्शन यूज करा, तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स इम्प्लिमेंट करा, तिथं एंड नंबर तुमचा जो पण स्टॉप नंबर असतो ते तुम्ही नेहमी लेस देन 1 कन्सिडर करायचं. जो पण तुमचा स्टॉप नंबर दिलेला आहे त्याच्यापेक्षा 1 कमी कन्सिडर करायचं. सो 10 मी देतोय तर 1 कमी मी कन्सिडर करणार. सो 1 ते 9 पर्यंत जेवढं पण डेटा असेल तो सगळं डेटा माझ्यासमोर ॲरेच्या फॉर्ममध्ये प्रिंट होणार. तिसरी मेथड आहे स्टार्ट नंबरचा आहे, स्टॉप नंबरचा आहे आणि एक आहे तुमचं स्टेप काउंट. ठीक आहे. आता परत एकदा डेटा घेतोय मी 1 पासून ते 10 पर्यंत. स्टार्ट नंबर दिलाय 1, स्टॉप नंबर दिलाय 10 आणि स्टेप काउंट दिलाय 2. असं सिंटॅक्स असं, पहिला आला स्टार्ट नंबर, मग कोलन, मग स्टॉप नंबर, परत कोलन आणि स्टेप काउंट. मग स्टार्ट नंबर दिले 1, स्टॉप नंबर दिले 10 आणि स्टेप काउंट दिले 2. सो त्या केसमध्ये काय होईल, बाय डिफॉल्ट 1 पासून ते 10 पर्यंत आपण जाणार, पण 10 कन्सिडर करणार का आपण परत एकदा, नाही, आपण 9 पर्यंतच येऊन थांबणार. का, कारण स्टॉप नंबर नेहमी 1 कमी कन्सिडर करायचा असतो. सो स्टार्ट नंबर आपण केलं 1 पासून, स्टॉप नंबर नेहमी 1 पेक्षा कमी घ्यावा. तर इथून इथपर्यंत सगळं डेटा आपण घेणार का, नाही येणार. आपण काय अप्लाय करणार त्याच्यावरती, स्टेप काउंट अप्लाय करणार. स्टेप काउंटचा रूल काय,
पहिला डेटा ॲज इट इज घ्या. पहिला डेटा काय करा, ॲज इट इज घ्या. पहिला डेटा कोणता आहे तुमचं, 1 पासून तुम्ही स्टार्ट होत आहे तर 20 पहिले ॲज इट इज येणार. मग 20 पासून 2 स्टेप वॉक करा. 20 पासून 2 स्टेप वॉक करा. 20 पासून 2 स्टेप वॉक केल्यावरती तुम्ही कुठं जाताय, 30 आणि 40 कडे जाताय. ही पहिली स्टेप आहे. 20 नंतर तुमची 2 स्टेप. 20 नंतर तुमची पहिली स्टेप कुठे आहे, 30, आणि सेकंड स्टेप कुठे आहे तुमची, 40. सो तुम्ही 40 डेटाला काय करणार, प्रिंट करणार. त्याच्यानंतर 40 पासून 2 स्टेप वॉक करा. 40 पासून 2 स्टेप कुठे येत आहे, 60. 60 पासून 2 स्टेप कुठे येत आहे, 80. 80 पासून 2 स्टेप कुठे येत आहे, 100. 100च्या पुढे तुम्ही जाणार का, नाही, कारण तुमची रेंज किती होती, 1 ते 9, म्हणजे 1 ते 9 पर्यंत तुमचं काय होतं, रेंज होती. आणि त्याच्यामध्ये स्टेप काउंट अप्लाय करत करत तुमचं जेवढं डेटा राहणार आहे तेवढा डेटा तुम्ही काय करताय, प्रिंट करताय. हे झाले तुमचे इंडेक्सिंगचं कन्सेप्ट आणि स्लायसिंगचं कन्सेप्ट. सेम कन्सेप्ट मी तुम्हाला मागं पण एक्सप्लेन केलेलं आहे, तेच परत एकदा तुमच्या समोर शॉर्टमध्ये मांडलेलं आहे. रूल्स काय होते याच्यामध्ये, इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये. आता ठीक आहे, तुम्हाला जेव्हा पण तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करताय, तुम्हाला 2च केसेसमध्ये एरर भेटणार. 2च असे केसेस असतील जिथं तुम्हाला एरर भेटते. पहिली केस कोणती आहे, एरर भेटण्याची. केस 1 कोणती राहील, जिथं तुम्ही व्हेरिएबल नेम देताय सपोज, आणि तुम्ही फक्त त्या व्हेरिएबल नेम जेव्हा तुम्ही ब्रॅकेट्स लावले त्या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुम्ही फक्त स्टार्ट नंबर पास करताय. स्टार्ट नंबर सपोज मी दिलं 10. ठीक आहे, सपोज मी दिलं स्टार्ट नंबर 10. सो त्या केसमध्ये जर का पायथन काय करणार, 10th घेणार आणि 10th इंडेक्स नंबर जाऊन सर्च करणार. आहे का 10th इंडेक्स नंबर, आहे, 110. सो मला काय प्रिंट होईल, माझ्यासमोर 110 प्रिंट होईल. बट सपोज जर का मी दिलं ARR ब्रॅकेटमध्ये दिलं 100. ठीक आहे, आता पायथन काय करतोय, जाऊन 100 इंडेक्स नंबर शोधतोय. त्याला नाही सापडला, त्यांनी काय दिलं, एरर. पायथनने दिलं एरर. सो ही एक केस असेल जिथं तुम्हाला एरर भेटणार. सेकंड केस काय, सेकंड केस तुम्ही स्टार्ट नंबर देताय, सपोज दिला 0. तुम्ही स्टॉप नंबर देताय, सपोज 10. ठीक आहे, आणि तुम्ही दिला स्टेप काउंट 0. स्टेप काउंटची व्हॅल्यू तुम्ही जर का पास करत असाल, जर का तुम्ही स्टेप काउंटची व्हॅल्यू देणार असाल, सो त्या केसमध्ये जर का तुम्ही 0 नाही देऊ शकत. जर का तुम्ही 0 दिलं तर तुम्हाला काय येणार, एरर येणार. सो हेच 2 केसेस आहे एररसाठी. हे 2 केसेस जर का तुमच्याकडून फॉलो झाले स्लायसिंग करताना तर तुम्हाला येणार एरर. बाकी तुम्ही काही परफॉर्म करा स्लायसिंगमध्ये, तुम्हाला एरर येणार नाही. आता अजून एक रूल नेहमी लक्षात ठेवा, स्लायसिंगमध्ये तुमचा जो डेटा आहे तो प्रिंट होणार लेफ्ट टू राईट डायरेक्शनमध्येच. नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा पण तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार तेव्हा तुमचा जो डेटा आहे तो प्रिंट झाला पाहिजे लेफ्ट टू राईटमध्ये. सपोज जर का एखाद्याला राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट करायचं आहे, अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करायचं आहे, सो त्या केसमध्ये तुमचं स्टेप काउंट जो पाहिजे तो मायनसमध्ये पाहिजे. तुमचं स्टेप काउंट नेहमी कशामध्ये पाहिजे, मायनसमध्ये. जर का स्टेप काउंट मायनसमध्ये आहे, सो त्या केसमध्ये तुमचा जो डेटा प्रिंट होईल तो अपोजिट डायरेक्शनमध्येच प्रिंट होईल, रिव्हर्स डायरेक्शनमध्येच प्रिंट होईल. हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा. स्टेप काउंट जेव्हा मायनसमध्ये असतील तेव्हा तुमचं डेटा जो प्रिंट होणार आहे तो रिव्हर्स डायरेक्शनमध्येच प्रिंट झाला पाहिजे. आणि जर का तुम्ही स्टेप काउंट पॉझिटिव्हमध्ये देताय किंवा तुम्ही स्टेप काउंट देतच नाहीये, त्या केसमध्ये तुमचा डेटा लेफ्ट टू राईटच प्रिंट झाला पाहिजे. हे पण 2 पॉईंट्स तुम्हाला काय करायचे, लक्षात ठेवायचे. सो जेवढे मेथड्स होते माझ्याकडे सगळे तुमच्यासमोर मांडून दिले. आता आपण ॲक्च्युअलमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगला अप्लाय करू. हा झालं फक्त 1D साठी. आता 2D साठी परत सेपरेट स्टेप्स आहे, 3D साठी तर अजून सेपरेट स्टेप्स आहे. सो तुम्हाला ते पण मी एक्सप्लेन करेन. पण जेवढे मेथड्स तुम्हाला हे 3 दाखवलेले हे तुम्हाला लक्षातच ठेवायचे. 2 केसेसमध्ये तुम्हाला एरर येतील, ते केस तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि 2 पॉईंट्स जे तुम्हाला मी सांगितलं, नेहमी तुमचा डेटा लेफ्ट टू राईटच प्रिंट होणार. राईट टू लेफ्ट, रिव्हर्स डायरेक्शन, अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट करायचा असेल तर स्टेप काउंटची व्हॅल्यू मायनसमध्ये पाहिजे. आणि जर का तुम्ही स्टेप काउंट देतच नाही, स्टेप काउंटची व्हॅल्यू पॉझिटिव्हमध्ये दिली तर तुमचा डेटा लेफ्ट टू राईटच प्रिंट होणार. हे 2 केसेस, हे 3 मेथड आणि माझे 2 पॉईंट डोक्यात ठेवा. तुमचं इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कोणतंही क्वेश्चन तुमच्यासमोर आणू द्या, तुम्ही लगेच आन्सर त्याचं देऊ शकता.
आता आपण ॲक्च्युअलमध्ये इंडेक्सिंगला अप्लाय करू 1D ॲरेवरती. मग मी तुम्हाला फ्लॅट एंड मेथड तर सांगितलं आहे, रॅगल मेथडला एक्सप्लेन करतो, त्या दोघांमधला डिफरन्स तुम्हाला लगेच लक्षात येईल. म्हणून तुम्हाला पहिले इंडेक्सिंग सांगतोय, मग तुम्हाला रॅगल मेथडकडे मी घेऊन जाईल. ही झाली तुमची 1D ॲरे क्रिएट सक्सेसफुल. आता हे तुमच्या समोर आहे इंडेक्सिंग, पाहिजे त्याला खाली येतो. सेम एक्झाम्पल आहे का, त्याच्यामध्ये आता तुम्हाला सगळे ऑपरेशन्स मी काय करणार आहे, शो करणार आहे एक एक करून. इंडेक्सिंगचे प्रिंट पहिलं काय, ARR. पहिली मेथडला मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन करते, फक्त स्टार्ट नंबरला. ठीक आहे, स्टार्ट नंबर ARR काय देतोय मी याच्यामध्ये, आता देतोय सपोज 10 व्हॅल्यू. काय डेटा येतं, आलं 110. 10 पोझिशन, 10 इंडेक्स नंबर, डेटा कोणता आहे 110. ठीक आहे. सेकंड केस काय असू शकते, तुम्ही निगेटिव्ह व्हॅल्यू पण पास करू शकता, राईट. निगेटिव्ह व्हॅल्यू काय देतोय मी, सपोज देतोय -9. -9 वरती कोणता डेटा आहे, 40 डेटा आहे. काय आलं 40 इथं प्रिंट झालं. नेक्स्ट व्हेरिएशन काय, सपोज देतोय 200. काय होईल याच्यामध्ये, पायथन देणार एरर. हां, पायथन काय देणार एरर, का, कारण इंडेक्स आउट ऑफ रेंज आहे. पहिली केस आपली इथं तुम्हाला एक्सप्लेन केली होती, ही केस, ही पहिली केस तिथं तुमची एक्झिक्यूट केली. सेम त्याला कमेंट आउट करतोय, म्हणजे पुढचं लाईनचं कोड माझा रन होईल. मी काय करतोय, प्रिंट ARR 200 आहे, त्याला मी देतोय -100. त्या केसमध्ये पण काय होईल, निगेटिव्ह व्हॅल्यूमध्ये पण मला एरर असेल, कारण सिंगल व्हॅल्यू दिलं, स्टार्ट नंबर दिलं नुसतं. तर स्टार्ट नंबर जाऊन पायथन सर्च करणार, आहे का कुठं प्रेझेंट, नाही आहे. त्या केसमध्ये मला काय आलं, परत एकदा -100ला पण एरर आलं. हे झालं तुमचं फक्त मेथड 1 साठी एक्झिक्युशन. आता मेथड 2 साठी प्रिंट करतोय, सगळे व्हेरिएशन्स मांडणार तुमच्यासमोर. प्रिंटमध्ये मी काय देतोय, सपोज मी देतोय 1 पासून ते 10 पर्यंत. किती डेटा प्रिंट होतील माझ्यासमोर, 1 पासून ते 9 पर्यंत, बरोबर. एक माझा स्टार्ट नंबर आहे, स्टॉप नंबर 10 आहे. स्टॉप नंबर नेहमी कन्सिडर करायचा एक कमी, तर 9 पर्यंत माझा डेटा प्रिंट होईल. तर 20 पासून ते काय होणार, माझा डेटा प्रिंट व्हायला सुरुवात होईल. जेव्हा एक्झिक्यूट करतोय तुम्ही बघू शकता, ॲरेच्या फॉर्ममध्ये माझा डेटा इथं प्रिंट झाला. 20 पासून ते बरोबर 100 पर्यंत डेटा काय आलेला आहे माझ्यासमोर एक्झिक्यूट झाला. सेम मी देतोय प्रिंट ARR ह्याच्यामध्ये, आता दिलंय 1 ते 10. ठीक आहे. आता मी काय देतोय, मी देतोय -8 पासून ते -4 पर्यंत. -8 पासून ते -4 पर्यंत. -8 कुठे आहे, इथं प्रेझेंट आहे -8. -4 कुठे आहे, इथं. पण -8 काय स्टार्ट नंबर आहे, तर -8 पासून मी काय करतोय, स्टार्ट करतोय. जायचं कुठे आहे मला, -4 पर्यंत, बरोबर. पण नेहमी स्टॉप नंबर एक कमी कन्सिडर करायचं, म्हणजे कुठं -5 पर्यंतच मी थांबून जाणार. -8 पासून ते -5 पर्यंत काय होणार आहे, माझा डेटा प्रिंट होईल. म्हणजे 50, 60, 70, 80 काय होईल माझ्यासमोर प्रिंट होईल. झालं. तिसरं व्हेरिएशन त्याच्यामध्ये काय देतोय मी, आता नीट लक्षात आहे, 100 आणि देतोय 1. काय होणार प्रिंट, आता 100 इंडेक्स आहे का कुठं प्रेझेंट, स्टार्ट नंबर काय होता 100 होतं. ठीक आहे. सो बघू आपण काय डेटा येतो, काय आलं, एम्प्टी ॲरे आलं. काय आलेलं आहे, एम्प्टी ॲरे. एरर आला का, नाही. स्टार्ट नंबर नाही आहे 100, स्टार्ट नंबर नाही आहे 100, तरी सुद्धा पायथननी मला काय दिलं, एरर दिलाय का, नाही दिलं. त्यांनी काय दिलं, एम्प्टी ॲरे दिलाय मला. एम्प्टी ॲरे माझ्यासमोर आणून त्यांनी ठेवून दिलेलं आहे, पण मला एरर नाही दिली. परत लक्षात घ्या, माझे फक्त 2 पॉईंट्स, 2 केसेस, या 2 केसमध्येच तुम्हाला एरर येईल, बाकीच्या केसेसमध्ये तुम्हाला एरर येणार नाही.
असे जर का 2 केसेस तुमच्या समोर आले तरच तुम्हाला स्लायसिंगमध्ये एरर येतील, नाहीतर तुम्हाला एम्प्टी ॲरे येईल पण एरर नाही आला. आता देतोय मी 10 पासून ते 1 पर्यंत. ठीक आहे, आता काय दिलंय मी 10 पासून ते 1 पर्यंत रेंज दिली मी. 10 काय माझं स्टार्ट नंबर कुठं आहे माझं इथं, बरोबर. स्टार्ट नंबर कुठं आहे या पोझिशनला, आणि 1 कुठं आहे माझं या पोझिशनला, बरोबर. 10 माझं स्टार्ट नंबर आहे आणि स्टॉप माझं 1 नंबर आहे. पण नेहमी काय सांगतोय 1 पेक्षा 1 कमी म्हणजे 2 पर्यंत येऊन मला थांबायचं आहे. मी वॉक कुठून चालू करणार, इथून 10 पासून ते मला कुठं जायचं आहे 1 पर्यंत. पण 1 कन्सिडर करणार का मी, नाही करणार, मी 2 पर्यंत येऊन थांबणार. सो माझ्यासमोर डेटा काय प्रिंट होणार 110, 100, 90, 80, 70, 60, 50, 40, 30. पण डेटा प्रिंट होईल का, नाही होणार. का, कारण जो रेंज आहे, मी वॉक कसं करतोय, राईट टू लेफ्ट जातोय, राईट टू लेफ्ट डेटाला रीड करतोय. रीड करा डेटाला. पहिले काय 10 वरती डेटा कोणता आहे 100. 10 पासून स्टार्ट करायचं आहे, स्टॉप कुठं व्हायचंय 2 पर्यंत येऊन स्टॉप व्हायचंय. डेटाला रीड करा. तुम्ही पहिले डेटा कोणता रीड करताय 110. सेकंड डेटा तुम्ही कोणता रीड करताय 100. म्हणजे अपोजिट डायरेक्शन मध्ये जाताय ना तुम्ही रीड करण्यासाठी. अपोजिट डायरेक्शन मध्ये जाताय ना तुम्ही रीड करण्यासाठी डेटाला. सो त्या केसमध्ये काय होणार, तुम्हाला एम्प्टी ॲरे येणार, पण डेटा तुमचं प्रिंट नाही होणार. कारण तुमचा अपोजिट डायरेक्शनचा डेटा कधी प्रिंट होईल, जेव्हा तुमचं स्टेप काउंट -1 मध्ये असेल. इथं स्टेप काउंट तर मी दिलेलंच नाही. काय आलं तुमचं, परत एकदा एम्प्टी ॲरे. तुम्हाला एरर येणार नाही, काही करा तुम्ही, काही पास करा याच्यामध्ये. आता देतोय -1 ची रेंज ते -10 पर्यंत. आता -1 कुठे आहे, इथे. -10 कुठे आहे माझं, इथे. स्टार्ट नंबर काय होतं माझं -1, बरोबर. स्टार्ट नंबर पासून मी चालू केलं, जायचं कुठे आहे मला, स्टॉप कुठं व्हायचं -10 पर्यंत. पण -10ला कन्सिडर करणार का मी, नाही, एक कमी -9 पर्यंत. पण परत एकदा मी वॉक कुठून करतोय, राईट टू लेफ्ट जातो. माझी जी रेंज आहे ती कशी आहे, राईट टू लेफ्टची रेंज. सो त्या केसमध्ये पण जेव्हा मी डेटाला प्रिंट करतोय तर काय आलं, परत एकदा एम्प्टी ॲरे आलं. सगळे केसेस आहे, नोट डाऊन करा व्यवस्थितपणे. 100 ह्याची रेंज नव्हती तरी पण एरर नाही आला, एम्प्टी ॲरे आला. मी इथं 2 रेंज दिले, पण राईट टू लेफ्टचे रेंज दिले, राईट टू लेफ्टचे अपोजिट डायरेक्शनमध्ये रेंज दिले, त्या केसमध्ये पण एम्प्टी ॲरे आले. हे रेंज व्हॅलिड आहे, हे रेंज इनव्हॅलिड पण नाही आहे असं पण नाही. ही रेंज तरी इनव्हॅलिड होती. 100 कोणता डेटा असा प्रेझेंटच नव्हता, 100 डेटा असा प्रेझेंट नव्हता, इनव्हॅलिड रेंज होती. पण तरी पायथनने एरर नाही दिली. ही रेंज तरी व्हॅलिड आहे, तरी सुद्धा एम्प्टी ॲरे का आलं, कारण तुम्ही राईट टू लेफ्ट जाताय. आणि राईट टू लेफ्ट डेटा प्रिंट होईल, पायथन सांगत नाही आहे प्रिंट होणार नाही. कधी प्रिंट होईल, जेव्हा स्टेप काउंट -1 मध्ये असेल. ठीक आहे, ह्याच्यामध्येच अजून काय आपल्याकडं ARR. सपोज जर का मी 0 स्टार्ट नंबर देतोय आणि एंड नंबर देतच नाही, मग ब्लँक ठेवतो, काय होईल, 0 पासून प्रिंटिंग चालू होईल आणि शेवटपर्यंत सगळं डेटा तुमचं प्रिंट होईल. आवाज नको. ठीक आहे, आता स्टार्ट नंबर दिलाय पण स्टॉप नंबर नव्हता दिला, तर काय झालं, स्टार्ट नंबर पासून ते एंड पर्यंत सगळे डेटा माझे ॲज इट इज प्रिंट झाले. स्टार्ट नंबर नाही देते, कोलन देऊन डायरेक्टली देतोय 10. आता काय होईल, बाय डिफॉल्ट पायथन स्टार्ट नंबर काय कन्सिडर करणार, 0 कन्सिडर करणार आणि 10 पर्यंत जाणार. 0 पासून स्टार्ट करणार आणि 10 पर्यंत जाणार. पण 10ला घेणार का तो, नाही. स्टॉप नंबर नेहमी <1 घ्यायचं, म्हणजे काय 9 पर्यंत. सो कुठपर्यंत येईल डेटा, 10 पासून ते 100 पर्यंत माझा डेटा प्रिंट होईल. आला 10 पासून ते तुमचं 100 पर्यंत डेटा इथं शो होईल. अजून एक आहे ARR. त्याच्यामध्ये तुम्ही नुसतं कोलन पास केलं तर पूर्ण ॲरे ॲज इट इज तुमचं प्रिंट होईल. हा एक व्हेरिएशन होता. अजून एक व्हेरिएशन आहे, लक्ष द्या.
काय देतोय मी आता -100 देत आहे. कुठपर्यंत देतोय -100 -4 पर्यंत देतोय. आता हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. कोड रन करतोय, काय झालंय, डेटा इथं प्रिंट झाला आहे. नीट लक्ष द्या की हा कोणतं व्हेरिएशन. इथं काय दिलं होतं, स्टार्ट नंबर -100 होतं. स्टार्ट नंबर माझं काय होतं, -100 होतं. स्टॉप नंबर काय माझं -4 आहे, बरोबर. आता इथं कुठं -100 प्रेझेंट आहे का, नाही. -100 कुठं प्रेझेंट आहे का, नाही. पण एक लक्ष द्यायचं आहे, कुठं येऊन थांबलोय मी, -12 कडे येऊन थांबलेलो. सपोज जर का लेफ्ट साईडला अजून काही डेटा असता तर त्याला काय भेटलं असतं, -13. अजून त्याच्या पुढं जर का डेटा असता तर काय भेटलं असतं, -14. असं करत करत 100 व्हॅल्यूज जर का मी इथून पुढे वाढवले, लेफ्ट साईडला जर का 100 व्हॅल्यूज मी वाढवले, नीट लक्ष द्या, या 10 कडं, या 10 पासून ते लेफ्ट साईडला जर का मी 100 व्हॅल्यूज इन्क्रीज केले तर बरोबर प्रत्येकाला एक एक इंडेक्स नंबर भेटणार. कुठंतरी -100 असेल, कुठंतरी -100 असेल. सो -100 माझं काय झालेलं आहे, स्टार्ट झालेलं आहे. आणि मला कुठं येऊन स्टॉप करायचं आहे, -4 कडे येऊन स्टॉप करायचं आहे. तर नक्कीच -100 कुठं प्रेझेंट असेल, लेफ्ट साईडलाच कुठंतरी प्रेझेंट असेल. या -12च्या लेफ्ट साईडलाच कुठंतरी -100 प्रेझेंट असेल. तर तिथून मी स्टार्ट केलं, मला कुठं डेटा नाही सापडला. स्टार्ट केलं, सर्च करतोय मी डेटा, मला डेटा नाही सापडला. मी कुठं आलं, -4 पर्यंत आलं. -4 पर्यंत मी काय आलं, स्टॉप झालो. पण -4 ला कन्सिडर करणार का मी, नाही. -4 कुठं होतं, माझं स्टॉप नंबरमध्ये होता. तर स्टॉप नंबर नेहमी <1 त्याच्यापेक्षा एक कमी. आणि कुठं येणार, -5 पर्यंत येऊन मी प्रिंट करणार. डेटा मला कुठं येऊन सापडला ॲक्च्युअलमध्ये, जेव्हा मी -12 पर्यंत आलो. सर्चिंग पायथननी -100 पासूनच केली, पण स्टॉप कुठं झाला, -5 ला. आणि कुठं आला डेटा, 10 पासून ते 80 पर्यंत. बरोबर -5 कुठे, हे बघा, -5 80 ला, -4 पेक्षा एक कमी. सो असं पण तुमचा डेटा प्रिंट होणार. सेम त्याच वेळी इथं मी दिलं होतं, लक्ष द्या, 100 आणि 1 दिलं होतं. काय दिलं होतं, 100 आणि 1. 100 आहे का इथं डेटा, कुठं नाही. पण जर का मी इथं राईट साईडनी काउंट करत गेलो, जर का मी काउंट करत गेलो, कुठंतरी इथं स्पेसिफिक पोझिशनवरती 100 प्रेझेंट असेल. पण मी काय देतोय, 100 पासून स्टार्ट करा, कुठं येऊन थांबा, 1 ला येऊन थांबा, बरोबर. इथं म्हणजे इथं सपोज कुठंतरी 100 प्रेझेंट असेल, इथं कुठंतरी 100 प्रेझेंट असेल, इथं सपोज इथं 100 आहे, त्या 100 पासून मी चालू केलं आणि कुठं येऊन थांबायचं आहे, 1 पासून. पण मी कसं चाललो, अपोजिट डायरेक्शनमध्ये चाललो, म्हणून डेटा माझं प्रिंट नाही. तेच जर का इथं स्टेप काउंट मी -1 मध्ये दिलं तर 11 ला येऊन डेटा सापडलं, 120, 110, 100, 90, 80, 70, 60, 50, 40, 30 पर्यंत माझा डेटा प्रिंट होणार. जेव्हा स्टेप काउंट मी इथं -1 देईल या व्हेरियंटमध्ये. सो पायथन असं सुद्धा कन्सिडर करतोय. भले तो इंडेक्स नंबर एक्झिस्ट करत नाही, तो इंडेक्स नंबर नाही, पण पायथन काय कन्सिडर करतोय, जर का मी ह्याच्या लेफ्ट साईडला वॉक करत गेलो पुढं तर मला -100 कुठंतरी सापडेल. इथून जर का राईट साईडला मी वॉक करत गेलो कुठंतरी पुढं तर मला 100 नक्कीच सापडेल. सो हे सगळे व्हेरिएशन्स होते मेथड 2 मध्ये फक्त. मेथड 3. आता मेथड 3 मध्ये काय होतं, तुमचं प्रिंट फंक्शन होतं. प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये व्हेरिएबल नेम होतं, त्याच्यामध्ये मी ठेवलं होतं स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर आणि स्टेप. स्टेप काउंटमध्ये आता आपण इम्प्लिमेंट करू. स्टेप काउंट घेतोय मी 1 पासून ते 10 पर्यंत. स्टेप काउंट देतोय 2चं. म्हणजे काय देतोय, 1 पासून ते 2 पर्यंत रेंज आहे. स्टार्ट नंबर काय, 1. स्टॉप नंबर काय, 10. 1 पासून आपण स्टार्ट करू. 1 पासून स्टार्ट केलं, 10 पर्यंत येऊन थांबायचं. पण 10 कन्सिडर करणार का मी, नाही. स्टॉप नंबर नेहमी <1 कन्सिडर, तर 9 पर्यंत येऊन थांबतो. आता त्याच्यावरती काय अप्लाय करायचं, स्टेप काउंट. ठीक आहे, स्टेप काउंट दिलेला आहे कारण तर स्टेप काउंट कशामध्ये, पॉझिटिव्हमध्ये. पॉझिटिव्हमध्ये म्हणजे लेफ्ट टू राईटच जायचं, एवढं तर फिक्स झालेलं आहे. ठीक आहे. आता 1 स्टेप काउंटचा रूल काय, पहिलं डेटा ॲज इट इज घ्या. 20 घेतलं पहिलं ॲज इट इज. 20 पासून आता काय करा, 2 स्टेप वॉक करा, म्हणजे 40, 60, 80 आणि 100 डेटा तुमच्याकडं प्रिंट होईल. झालं 20, 40, 60, 80, 100. आता काय, तोच एक्झाम्पल घेतोय, त्याच्यामध्ये काय देतोय मी, -1.
-1 देतो. स्टार्ट नंबर काय आता या व्हेरिएशनमध्ये बघा, स्टार्ट नंबर काय 1, स्टॉप नंबर काय 10, म्हणजे 1 पासून मला चालू करायचं आहे. 1 पासून ते 10 पर्यंत मी येणार. 10 कन्सिडर करणार का मी? नाही. 9 पर्यंत येऊन मी थांबून जाणार. पण आता मी बघतोय स्टेप काउंट. आता जो स्टेप काउंट आहे तो काय -1 मध्ये. स्टेप काउंट काय सांगतोय -1, म्हणजे अपोजिट डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट झाला पाहिजे. पण मी स्टार्टच कुठून करतोय 1 पासून आणि एंड कुठं करतोय 9 पर्यंत. स्टार्ट केलं 1, एंड केलं 9, म्हणजे मी गेलो कसं 1 to 9 सिक्वेन्स जर का रीड केली तर कशी रीड करणार? लेफ्ट टू राईट 1 to 9 पर्यंत जातोय, पण मला डायरेक्शन काय दिली? वॉक कसं करायचंय? अपोजिट डायरेक्शनमध्ये. सो या केसमध्ये काय होईल? तुम्हाला एम्प्टी ॲरे प्रिंट होणार. काय होणार? एम्प्टी ॲरे. कारण पायथननी काय सांगितलंय? पायथन कसं वॉक करतोय? पायथन तर राईट टू लेफ्टच जाणार, पण त्याला रेंजच नाही आहे राईट टू लेफ्ट जाण्यासाठी. हां, तुम्ही जर का 9 to 1 दिलं असतं, इथं मी 1 ते 10 दिलंय, तर त्याच्या जागी मी जर का 10 ते 1 दिलं असतं, 10ला स्टार्ट नंबर दिला असता आणि 1ला स्टॉप नंबर दिला असतं, तर ॲरे प्रिंट पण झाला असतं. कारण डायरेक्शन पण अपोजिट होती, रेंज पण अपोजिट आली. सो त्या केसमध्ये तुमचा डेटा प्रिंट होईल. इथं रेंज कशी आहे? सरळ. रेंज कशी आहे तुमची? सरळ आहे, लेफ्ट टू राईट आहे. आणि डायरेक्शन तुम्ही काय देताय? राईट टू लेफ्ट, अपोजिट डायरेक्शन देताय. सो त्या केसमध्ये तुमचं एम्प्टी ॲरे आहे. घेऊ 10, पण आपलं घेऊ परत एकदा 100 आणि घेऊ 1. हेच आपण घेतलं होतं वरती. आता मी सेट करतोय त्याला -1. आता 100 कुठं आहे? 100 नक्कीच या डायरेक्शनला असेल कुठंतरी, या 11च्या पुढं 100. आणि 1 कुठं आहे? इथं 1 इथं प्रेझेंट आहे. सो माझं 100चं डायरेक्शन कुठंतरी इथं आहे. त्या 100 पासून मी काय करणार? असं वॉक करत अपोजिट डायरेक्शनमध्ये 1 पर्यंत येऊन स्टॉप करणार. डायरेक्शन पण आता अपोजिटचं दिलेलं आहे -1च. रेंज पण अपोजिटची आहे. सो बघू आता आपलं कोड रन होतंय का. आता आपल्याला डेटा भेटतोय का? हे बघा, भेटलाय आपल्याला डेटा बरोबर 30 पर्यंत. 1 होतं माझं स्टॉप नंबर, तर 1 तर आता कन्सिडर नाही करणार मी, त्याच्यापेक्षा एक कमी 2, तर 30ला मला प्रिंट झालं. सो हे बघा प्रिंट करतोय. अजून एक व्हेरिएशन दाखवतोय, त्याच्यामध्ये देतोय 10:1:2. ठीक आहे. काय दिलंय मी? 10 स्टार्ट नंबर दिले. कुठे आहे 10? इथं आहे कुठंतरी. 1 आहे स्टॉप नंबर. 1ला कन्सिडर करणार का मी? नाही, एक कमी. तर 10 पासून ते चालू करतोय. वॉक कसं करतोय मी? अपोजिट डायरेक्शनमध्ये करतोय आणि 2ला येऊन स्टॉप करतोय. आता वॉकिंगचं डायरेक्शन काय दिलंय मी? पॉझिटिव्ह नंबर दिले. लेफ्ट टू राईटचं वॉकिंगचं डायरेक्शन आहे, पण रेंज कशी आहे तुमची? अपोजिट डायरेक्शनची रेंज आहे. सो त्या केसमध्ये पण काय होईल? तुम्हाला एम्प्टी ॲरे शो. काय आलं? एम्प्टी ॲरे. सो अशा पद्धतीने तुम्ही डिफाईन करू शकता तुमचे कन्सेप्ट. याच्यामध्ये काय अजून आहे का? स्टेप काउंट द्या 0 काय एरर आहे? स्टेप काउंट कॅन नॉट बी 0. तुम्हाला दाखवलेलं आहे माझे 2 एरर्स, 2 केसेस. या 2 केसमध्येच तुम्हाला स्लायसिंगमध्ये एरर. ही होती तुमची सेकंड केस. ही संपली सेकंड केस की तुमचे एरर संपले. अजून काय ARR स्लायसिंगमध्ये तुम्हाला दाखवू शकतो. कोलन स्टॉप नंबर, स्टार्ट नंबर नाही देते, स्टॉप नंबर नाही देते, डायरेक्टली देतोय -1. जेव्हा स्टार्ट नंबर नाही, स्टॉप नंबर नाही, -1, तर काय होईल? रिव्हर्समध्ये तुमचं पूर्ण ॲरे प्रिंट होईल. पूर्ण ॲरे ॲज इट इजमध्ये तुमचं प्रिंट होईल. त्याला कमेंट आउट. हे झालं तुमचं पूर्ण ॲरे रिव्हर्स फॉर्ममध्ये, रिव्हर्स डायरेक्शनमध्ये प्रिंट. असे व्हेरिएशन्स आहे. ॲरेवरती तुम्ही इंडेक्सिंगला आणि स्लायसिंगला अप्लाय करू शकता. सेम कन्सेप्ट जसं स्ट्रिंग, टपल आणि लिस्टमध्ये शिकलो होतं तेच. एवढे व्हेरिएशन्स आहेत, तेवढे सगळे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मांडले. 3 मेथड्स आहे 1D ॲरेमध्ये. 3 मेथड्स मानले. 2 केसेस, त्याच्यामध्ये तुम्हाला स्लायसिंगमध्ये एरर येणार आणि 2 पॉईंट्स, लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्टचं पॉईंट. असे एवढं कन्सेप्ट लक्षात घेतलं, त्याच्या पलीकडे स्लायसिंगही नाही. कोणताही क्वेश्चन द्या, तुम्ही इझिली सांगणार कशामध्ये डेटा प्रिंट होईल, कशामध्ये एरर येईल, कशामध्ये एम्प्टी स्ट्रिंग, एम्प्टी लिस्ट, एम्प्टी टपल किंवा एम्प्टी ॲरे. स्टॉप करू आज आपण इथंच. उद्या तुम्हाला 2D ॲरेवरती इंडेक्सिंग, स्लायसिंग सांगतो. परत असेच रूल्स तुमच्या समोर मांडेल, असेच मेथड्स तुमच्या समोर मांडेल.
तुम्हाला इझिली अंडरस्टँड करून देईल 2D ॲरे काय, 3D ॲरेवरती अजून डिफरंट इंडेक्सिंग स्लायसिंग परफॉर्म होईल. मग तुम्हाला उद्याच मी फ्लॅट एन आणि रॅव्हलमध्ये पण तुम्हाला डिफरन्स सांगतो. आता 1D ॲरे शिकलाय म्हटल्यावरती फ्लॅट एन आणि रॅव्हल आपलं इझिली कम्प्लीट होईल. प्रेझेंटी ऑन करतोय, प्रेझेंटी लावून घ्या. काय डाऊट्स असतील तर विचारा. ठीक आहे, समजलंय तुम्हाला गौरी, गायत्री, सुमित, इंडेक्सिंग, स्लायसिंग? ठीक आहे, काय अडचण असेल तर सांगा. अटेंडन्स ऑन केली लावा आणि तुम्ही मीटिंग लेफ्ट करू शकता. उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचे टॉपिक्स बघूया. एवढे आले का?